नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गांजा विरोधात मोठी कारवाई केली आहे। तब्बल 9 किलो गांजासह 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कंबर कसली आहे। 9 जुलै रोजी सायंकाळी 6:40 ते रात्री 9:20 दरम्यान गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि अंमलदार पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी भीरत्ननगर डोबी मोतीबाग झोपडपट्टी कलकत्ता रेल्वे लाईन जवळ छापा टाकला। या कारवाईत 30 वर्षीय नूर मोहम्मद गफूर कुरेशी, 24 वर्षीय अभिषेक सुरेश दहिया या दोघांना त्यांच्या ताब्यात 9 किलो 138 ग्रॅम गांजासह रंग्यात पकडण्यात आले। आरोपींकडनं गांजा, मोबाईल फोन आणि 3,670 रुपये रोख रक्कम असा एकूण अंदाजे 1,45,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अटक केलेल्या आरोपींनी त्यांचा साथीदार 30 वर्षीय इर्शाद उर्फ इच्छू पिरखान याच्या मदतीने आर्थिक फायद्यासाठी हा गांजा विक्री करण्याकरिता आणल्याचे सांगितले। आरोपींविरुद्ध कलम 8क-20ब-2ब-29 NDPS ऍक्ट नुसार पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि ॲडिशनल CP सर, DCP सर आणि SIP सर यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे आमच्या सामाजिक सुरक्षा विभागाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भीमरत्ननगर डोबी मोतीबाग या झोपडपट्टीमध्ये 2 इसम चुप्या पद्धतीनं गांजा विक्री करत आहेत। तर आम्ही सर्व स्टाफच्या मदतीनं जाऊन तिथं रेड कारवाई केली असता आम्हाला 9 किलो 137 ग्रॅम गांजा मिळाला। त्याची किंमत 1,37,000 रुपये आहे। आणि जे दोघंजण आम्ही ताब्यात घेतले त्यांचं नाव आहे नूर मोहम्मद कुरेशी आणि अभिषेक दहिया। या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कारवाई करून पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिलेला आहे। तर त्याच्यामध्ये इर्शाद उर्फ इच्छू खान हा फरार आहे। त्याचा पण शोध आम्ही घेत आहोत। हे पोलीस स्टेशन पाचपावली करत आहे। यामध्ये आमची सामाजिक सुरक्षा विभागाची संपूर्ण टीम होती। पोलीस निरीक्षक शिरे साहेब आणि इतर कुणाल, अश्विन, समीर, शेषराव, किशोर, लक्ष्मण, प्रकाश हे सर्वजण होते आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली आहे। 9 किलो 137 ग्रॅम गांजा साधारणतः 1,37,000 रुपये किमतीचा जप्त केलेला आहे। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगलसह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त बसंत परदेशी, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल शिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नन्नावरे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे। अंमली पदार्थांच्या विरोधातील ही कारवाई अशी सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।